बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी। आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरवर मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले। बीडच्या वडवणी तालुक्यातल्या कवडगाव बुद्रुक येथे तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले। बीडमधील आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टर संपदा मुंडेवर अंत्यसंस्कार करण्यात आल्याचं कळतंय। सातारा जिल्ह्यातील फलटण येथे या महिला डॉक्टरने आत्महत्या केली होती। मध्यरात्री डॉक्टर महिलेच्या वडवणी तालुक्यातल्या कवडगाव बुद्रुक गावात रात्री उशिरा तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले। यावेळी तिचे आई वडील भाऊ यांच्यासह नातेवाईकांनी मोठा हंबरडा फोडला। गावामध्ये या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात होती। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी आकाश सावंत यांच्याकडून। आकाश, या महिला डॉक्टरवर मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले। आता या कुटुंबांचं नेमकं काय म्हणणं आहे, काय म्हणतात ते? दीपाली, साताऱ्यातील फलटण येथे एका वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्या एका महिला डॉक्टरने आत्महत्या केली आणि तिच्या हातावरती एक सुसाईड नोट आढळली। त्यामध्ये तिने 2 पोलीस अधिकाऱ्यांची नावं देखील घेतली होती आणि या घटनेने संबंध राज्यात एकच खळबळ उडाली होती। तर काल दुपारपासूनच तिथे जे गाव आहे, मूळ गाव वडवणी तालुक्यातील कवडगाव बुद्रुक या ठिकाणी जे आहे, तिचे नातेवाईक ग्रामस्थ त्या ठिकाणी गोळा झाले होते। या ठिकाणी नातेवाईकांनी गंभीर आरोप केले होते की जे या घटनेतील जे आरोपी आहेत यांना तात्काळ अटक करा आणि त्यांना फाशीची शिक्षा द्या, अशी मागणी जी आहे नातेवाईकांनी केली होती। आणि काल मध्यरात्रीच्या सुमारास तिचा मृतदेह जो आहे फलटण येथून बीडच्या वडवणी तालुक्यातील कवडगाव बुद्रुक येथे आणण्यात आला आणि त्या गावातील स्मशानभूमीत तिच्यावरती मध्यरात्री अंत्यसंस्कार करण्यात आले। आणि यानंतर तिच्या नातेवाईकांनी एकच हंबरडा फोडला। आई वडील असतील, तिचा मृतदेह बघताना तिचे आई असेल, वडील असतील, भाऊ असेल, यांनी संबंध गावामध्ये शोककळा पसरलेली होती। आणि या घटनेनंतर त्या गावातील नागरिकांनी व तिच्या नातेवाईकांनी, आई वडिलांनी एक मागणी केली की आरोपींना तात्काळ अटक करा आणि त्यांना फाशीची शिक्षा द्या। तसेच जे लोकप्रतिनिधी आहेत या भागातील, मंत्री धनंजय मुंडे असतील, पंकजा मुंडे असतील व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेता सुषमा अंधारे असतील, यांनी देखील मागणी केली आहे की या प्रकरणाची SIT मार्फत चौकशी करण्यात यावी आणि आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणी जी आहे या लोकप्रतिनिधी देखील केलेली आहे। मात्र आता या प्रकरणी आरोपीचा शोध देखील पोलिसांकडून सुरू आहे आणि या महिला डॉक्टरवरती जे अत्याचार करण्यात आले होते तिची तक्रार देखील तिने केल्याचा आरोप जो आहे तो नातेवाईकांनी केला आहे। मात्र आता या प्रकरणी कशा पद्धतीने तपास केला जातो, या आरोपींवर काय कारवाई केली जाते दीपाली, हे येत्या काळात पाहणं महत्वाचं ठरणार आहे। निश्चितच आकाश, महाराष्ट्राला हादरवणारी अशी ही घटना आहे। या संदर्भातले अपडेट्स, या प्रकरणातले अपडेट्स तुमच्याकडून वेळोवेळी घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।